नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या हिंदूंच्या अंत्येष्टी संबंधात आपला विषय चालू आहे आणि 4-5 भागामध्ये हा विषय व्यवस्थितपणे मांडावा की कोणत्याही प्रकारच्या शंका तुम्हाला राहणार नाहीत असा विचार आहे. तर यातलं पहिलं पुष्प याआधी आपण ऐकलेलं आहे. फक्त माझ्या थोड्याशा अज्ञानामुळे त्या पहिल्या पुष्पात एक चूक झाली की अप्रबुद्धांच्या संबंधात 2 शिष्य जे आहेत, एक यरकुंटवार आणि दुसरे विष्णूजी क्षीरसागर असं मी नाव चुकून सांगितलं. तर बळीरामजी यरकुंटवारांच्या बरोबर प्रत्यक्षात बाळशास्त्री हरदासांचं नाव यायला पाहिजे होतं. बाळशास्त्री हरदास आणि अप्रबुद्ध यांचा अतिशय जवळचा घनिष्ठ असा संबंध होता. तेव्हा ही चूक माझ्या हातून झाली आणि ती सुधारली गेली पाहिजे यात काही शंका नसल्यामुळं मी भाषणाच्या आधीच त्याचा उल्लेख केला. तर आता मागच्या वेळी आपण कुठपर्यंत आलो होतो की हिंदूंमध्ये 2 प्रकारचे संस्कार आहेत. एक दहनविधी आणि दफनविधी. दफनविधीसुद्धा आहे. लहान मुलं आणि संन्यासी यांचं दफन करतात, त्याची कारणंही मी सांगितली होती. आणि दुसरा दहनविधी. दहनविधीला फार प्रचंड सखोल असा अर्थ आहे. तर हा अर्थ आपण आज समजावून घेणार आहोत. दहनविधी हा एक प्रकारचा यज्ञ आहे. कसा काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. तर याच्या आधी एक तत्त्व आपल्याला समजावून घेतलं पाहिजे की आपल्याला जसं आकाश ही एक अभावात्मक प्रतीती देणारी अशी शून्यमय चीज आहे असं वाटतं. वास्तविक आकाशाचं फिजिकली अमान्य करण्याचं काही कोणी सांगत नाही. फिजिकली दिसते आपल्याला आकाश, परंतु इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, एनर्जी आणि लाईट यांच्या साहाय्याने लहरींचं माध्यम बनून त्यांचं वहन करण्याची फिजिकल प्रॉपर्टी आकाशात आहे हे आपण विसरू नये. आणि या यज्ञसंबंधात या फिजिकल प्रॉपर्टीचा कसा पुढे उपयोग केला जातो हे आपण पाहणार आहोत. तर आपण जसं पाहतो की अल्ट्राव्हायलेट, एक्स-रे, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, इन्फ्रारेड, रेडिओ वेव्ह, अल्ट्राशॉट हे सगळं आपण पाहतो. प्रत्यक्षात आपल्याला काही दिसत नाही, परंतु त्यांचे परिणाम दिसतात. रेडिओ वेव्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. एक्स-रे आपल्या हाडाच्या मांसातून पुढे जाऊन आपल्या हाडांची चित्र दाखवतो जी सामान्य डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. अल्ट्राव्हायलेट किरणांचा वापर केला जातो. कॉस्मिक रेज आहेत. अशा प्रकारे हे जे सगळं काही हे दिसत नसून त्यांचा परिणाम दिसत असल्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. तसं हे आकाशाचं आहे. आकाश फक्त दिसतं, पोकळ दिसतं, नुसती एक पोकळी आहे असं आपल्याला वाटतं, परंतु आकाशातही काही गुणधर्म आहेत. आपल्याला आकाश तत्वामध्ये निराळ्या देवतांची जी नामोच्चारणं केली जातात, गजर केले जातात, हे सगळे गजर ह्या आकाश तत्वाचे निदर्शक आहेत. आपण कधी गणपतीचा गजर करत नाही. आपण कधी रामाचा या अर्थाने गजर करत नाही जेवढा कृष्ण आणि विष्णू यांचा करतो. तर हे जे गजर आहेत हे ह्या आकाश तत्वात मिसळून जाऊन त्याला आकर्षित करून घेऊ शकतात. आकाश तत्व हे अतिशय गहन असं तत्व आहे. आपण पंचमहाभूत सांख्य श्रेष्ठाप्रमाणे मानतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी हे जळ दिसतं आपल्याला. त्यानंतर जल, आप. पृथ्वी जेवढी सॉलिड आहे तेवढं जळ सॉलिड नाही आहे, फ्लेक्झिबल आहे. त्यानंतर तेज, अग्नी. नंतर वायू. हे विरल जशी त्या याची होत जाईल स्थिती, तसतसं त्याचं तत्व एक बदलत जातं. वस्तू तीच आहे. आणि ह्या वायूतून पुढे आकाश, याला इंग्रजीमध्ये आपण इथर म्हणू शकतो पाहिजे तर. ह्या ट्रान्समिशनची शक्ती आहे. म्हणून आपल्यामध्ये श्राद्धविधी किंवा याच्यामध्ये जे सगळे विधी केले जातात ते पितरांपर्यंत पोचवण्याची क्षमता या तत्वात आहे असं आपण समजतो. आणि या तत्वात जाण्यासाठी अग्नीचा उपयोग करतो.
अग्नीला वायूची मदत होते अग्नी चांगला पेटण्यासाठी. आणि हे दोन्ही मिळून ते जे काही सर्व आपण विधी करतो, विधीचा आपण पुढे सविस्तर विचार करणार आहोत. आणि हे त्या ठिकाणी पोचवण्याचं काम हा एक प्रकारचा यज्ञ करतो, याविषयी आपल्या मनात आपण काही शंका बाळगू नये. आता आपण श्राद्ध करतो. श्राद्ध म्हणजे याच्यामध्ये लोकांची पुष्कळ हे आहे की भावपूर्वक आणि श्रद्धापूर्वक करायचं विधी म्हणजे शास्त्र श्राद्ध. एवढी श्राद्धाची कल्पना नाही आहे. केवळ भाव एवढा त्या श्राद्धाला पितरांपर्यंत पोचवण्यासाठी कमी पडतो. प्रेतकर्मात आणि पितृकर्मात कर्त्याचा भाव आणि श्रद्धा या शक्तीप्रमाणेच मंत्रशक्ती आणि द्रव्यशक्ती. द्रव्य म्हणजे या विधींसाठी 13 दिवसाच्या नंतर जे काही विधी सगळे करतात किंवा त्याच्या आधी जे काही करतात प्रेतासाठी किंवा तीळ असतात इतर काही, या द्रव्यांचा कसा काय उपयोग आहे हे आपण पाहणार आहोत. आपण अत्यंत सखोलपणे या विषयावर चर्चा करणार आहोत. तर हा महत्त्वाचा संबंध मंत्रशक्ती आणि द्रव्यशक्ती यांचाही विचार आपण करणार, यांचा कसा परिणाम होतो. आता ही जी सगळी सूक्ष्म अशी अंग आहेत, वर्तुळाकार सप्तद्वीपात्मक पृथ्वीच्या वर्णनात भारतीयांची काही सखोल शास्त्रीयता आहे. आपण सप्तद्वीप म्हणतो. सप्तसमुद्र सप्तद्वीप यांच्या वर्णनात ब्रह्मांड गोलाचं चित्रीकरण आहे. आणि भारतीय वाङ्मयात सप्तविभागात्मक सृष्टीचा जसा उल्लेख येतो त्याचप्रमाणे त्रिविध चतुर्विध पंचविध आणि क्वचित षडविध सृष्टीचाही उल्लेख येतो. आता हे कसं आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत. आपल्या मनात कुठलीही याविषयीची शंका आपण ठेवणार नाही आहे. आता ऋग्वेदासारख्या प्राचीनतम ग्रंथात त्रिविध पंचविध सप्तविध इत्यादी वर्गीकरण असल्याचं श्रीयुत अप्रबुद्ध यांनी आपल्या ऋग्वेदाच्या संदेशात चांगलं दाखवलेलं आहे. पुराण ग्रंथांनी आधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा 3 थरात सृष्टीरचना सांगितलेली आहे. ही जशी पंचमहाभूत आहेत तशाच प्रकारची सृष्टीची ही 3 प्रकारची रचना, 3 थरांची रचना आपल्या शास्त्र पुराण ग्रंथांनी सांगितलेली आहे. सांख्याने तिचं वर्णन पंचमहाभूतात्मक स्वरूपात सृष्टीप्रपंच असं केलेलं आहे. वेदांत्यांनी चतुर्विध शरीरांच्या रूपानं ब्रह्मांड वर्णन केलेलं आहे. ते मंत्रशास्त्र आणि तंत्रशास्त्र यांनी सप्तविहारती आणि सप्तलोक यांचा विस्तार केलेला आहे. ही सगळी स्वतंत्र शास्त्र आणि वेगवेगळ्या प्रकारे हा विचार केला गेलेला आहे. अत्यंत समृद्ध अशी आपली परंपरा आहे. आपण समजावून घेतली पाहिजे. दुर्दैवाने आपण ती समजावून घेत नाही आणि तिला नावं ठेवण्याचा आपल्याला पाश्चात्याप्रमाणे अधिकार आपण करतो. पाश्चात्यांना समजच नाही आहे. त्यांचं शास्त्र तेवढं पुढारलेलंच नाही आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात या कल्पना येऊ शकत नाहीत, परंतु आपल्याकडे आहेत. आणि या कल्पनांचा स्वीकार करून त्या समजावून घेतल्या पाहिजेत याविषयी आपण आग्रह धरला पाहिजे. आणि हे सारं उल्लेख एका सृष्टीरचनेचे आहे. सृष्टी म्हणतो आपण केवळ पृथ्वीवर आपण थांबत नाही आहोत. वेगवेगळ्या उद्दिष्टाने वेगवेगळ्या काळी वेगवेगळ्या संप्रदायांनी सोयीवार केलेले या वर्गकरणात मूलतत्व आहे. संगीतातील तालांची जी गोष्ट आहे तशीच इथे आहे. त्याच ठेक्यांची तोडून तोडून वेगवेगळी संख्या संघटन करून जर पद्धती घेतली तर जसे अनेक ताल उत्पन्न होतात, त्याप्रमाणे याच सृष्टीची वेगवेगळ्या तऱ्हेने तोडून तोडून वेगवेगळे संघ विभाग करून जर प्रतीती घेतली तर वेगवेगळी वर्गीकरणं प्रत्यास येतात. पण त्यात मूलतः भेद असतो आणि वेगळी काही तत्वे असतात असे नाही. या दृष्टीने पाहिले तर छांदोग्योपनिषदामध्ये त्रिवृत्तकरणाची जी पद्धत अथवा तशाच इतर उपनिषदात आढळणाऱ्या वर्गीकरणाच्या पद्धती विविक्त आणि मूलतः भिन्न आहेत असं म्हणणं युक्तिहीन आहे. तर ह्या प्रकारे हे सगळं आपण समजावून घेतलं पाहिजे की हे नक्की काय आहे. आता वेदसंहितातील पृथ्वी रज अंतरिक्ष, छांदोग्यातील तेज आप अन्न हे त्रिवृत्तकरण, सांख्यांची पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचमहाभूत, वेदांत्यांची मूल प्रकृती अव्याकृत हिरण्यगर्भ विराट ही विश्वशरीरे, मंत्रयोगी तंत्रयोगी राजयोगी इत्यादींचं सप्तलोक आणि सप्तविहारती, पुराणांचं आधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक हे सृष्टी विभाग
या सर्वांची समज आणि उमज या आपल्याला आली पाहिजे. आपल्या वाङ्मयात असलेली ही विविध वर्णने एकाच वस्तूची कशी आहेत हे आपल्याला हळूहळू त्यामुळे समजायला लागेल. आता वायूंचा गुणधर्म संचाराचा आहे. वायूचा मुख्यतः इथे आपण उपयोग करतो आहोत आपल्या शास्त्रात. त्याच्या अंगभूत गतिमत्तेमुळे सापडेल तेवढा अवकाश व्यापण्याची त्याची उदंड धडपड असते वायूची. या धडपडीच्या आल आलेल्या पदार्थास भेदून त्याच्या आरपार जाण्याचा हा वायूचा स्वभाव आहे. आधुनिक शास्त्राप्रमाणे आपल्या भोवती असणाऱ्या वायूच्या आवरणात अनेक वायूंचं मिश्रण आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ओझोन, हेलियम, आर्गन इत्यादी लघुगुरू वायूंनी मिळून हे सर्व बनलेलं आहे. परंतु या बनण्यातली खुबी अशी आहे की ते आयसोलेटेड, वेगवेगळे न राहता एकमेकात संचार करून शिरून राहतात. त्यामुळे सर्व ठिकाणी वायू असतो. पाण्यात पडलेला मिठाचा अथवा साखरेचा खडा पाण्यातल्या रेणूच्या अवकाशात जसा शिरतो व त्या द्रावणात एकत्रच पाणी आणि द्रव्य यांचा वास असतो, त्याप्रमाणे वायूचा आहे. कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे वायू एकत्र जोडले तर ते एकमेकात शिरून त्यांची एकजूट होते. त्यात सर्वत्र दोन्हीही वायू आढळतात. त्यांचं अस्तित्व लक्षात येण्यास वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. चुन्याची निवळी पांढरी होते यावरून कार्बन डायऑक्साईडचं अस्तित्व जसं लक्षात येतं. आता ही गोष्ट खरी आहे की वायूच्या लघुत्व गुरुत्वाप्रमाणे त्या मिश्रणात थर पडतात आणि त्यांच्या घनत्वामुळे ते वरखाली कमी अधिक राहतात. तरीही त्यांचा एकमेकात शिरून राहण्याचा स्वभाव धर्म नीट प्रत्ययास येतो. वायूंच्या या गुणधर्माचा माणसात आरोग्याच्या दृष्टीने फार फायदा झाला आहे. वायूने एकमेकात शिरून राहण्यामुळे एकमेकावर त्याचं बंधन पडतं. याला परस्परावरण असं म्हणतात आणि यामुळेच वर्तुळात्मक चित्रीकरण करता येतं. भारतीयांची अतींद्रिय सृष्टीबद्दल काही माहिती आहे, कल्पना आहेत. त्यांच्या काही अनुभविक असं ज्ञान आहे त्यांचं. स्वर्गादी लोक जसे बाहेर कुठेतरी आहेत तसं अध्यात्मवाद्याप्रमाणे भारतीयांचं प्रतिपादन नाही. स्वर्गादी सप्तलोक याच आमच्या जडसृष्टीत आहेत. त्यात ते घन विरलतेनुसार एकमेकात शिरून आहेत. जसं आपण पंचमहाभूतांचं पाहिलं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आपल्या शरीरात हे पंचमहाभूत आहेत प्रत्येकाच्या शरीरात आणि ती एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहतात आणि आपण मरल्यानंतर ते पुन्हा विघटित होतात ज्वलन केल्यामुळं. तसं एकमेकात शिरून राहण्याच्या तऱ्हेला पुराणामध्ये ब्रान्वय असा साभिप्राय शब्द वापरला आहे. स्वर्ग, नरक, पाताळ इत्यादी लोक इथेच आहेत. त्यांच्या घनविरलतेमुळे ते सूक्ष्म स्थूल असतात. असं मी तुम्हाला मागे सांगितलं की आपला देह मेल्यानंतर, मृत्यूनंतर जो काही प्राप्त होतो देह, हा देह मुळात आपल्यात आहे, परंतु मृत्यू झाल्यानंतर त्याला एक विशिष्ट अवस्था जी प्राप्त होते ती आपण पाहू शकतो. जडदेह, लिंगदेह, हा जो लिंगदेह आहे या लिंगदेहाचं स्वरूप आपल्याला मृत्यूनंतर प्राप्त होतं. वास्तविक या जडदेहात तो आहे, महाकारण देह आहे, कारणदेह आहे. हे जे सगळे देहांचे प्रकार सांगितलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये हे इथेच आहेत, याच शरीरात आहेत, परंतु ते आपल्याला दिसत नाहीत. परंतु मृत्यूनंतर जडदेह गेल्यानंतर आपलं लिंग शरीर आपल्याला दिसू शकतं. मी मागे जे शवासनाचा माझा हे सांगितला होता तुम्हाला, याच्यामध्ये हे सगळे प्रयोग अनुभूत आहेत. तुमचा लिंग शरीर, तुमचं कारण शरीर, तुमचं महाकारण शरीर, ही सर्व शरीरं पाहण्याची तुमची क्षमता येऊ शकते जर तुम्ही ते काही प्रयोग कराल. त्याला सातत्य आवश्यक आहे. मला हे फार आवडतं, वा वा किती सुंदर दिसतं म्हणून करण्याचे ते प्रयोग नाही. मागे मी श्वासानंतर केल्यानंतर एकाने मला विचारलं, तुम्ही मला शिकवाल का? तुझी कपॅसिटी, तुझी टेनॅसिटी तेवढी पाहिजे. आपल्याला झटकन पाहिजे असतं सगळं. लोक हे म्हणतात मंत्र सांगा आम्हाला, की आम्ही त्याचे प्रयोग करून लगेच त्याचे अनुभव घेतो. अरे एवढं सोपं आहे का? किती हाडांची मेहनत घेतलेली आहे आपल्या सर्व पुराणातील लोकांनी, जुन्या लोकांनी.
मेहनतीशिवाय तुम्हाला आपोआप सगळं प्राप्त होईल अशी जर तुमची समजूत असेल तर ती अत्यंत चुकीची आणि मूर्खपणाची आहे. तेव्हा आपण ह्यात पाहावं, घड्यावर घडा ठेवावा, त्याप्रमाणे काही गोष्टी आपल्याला नंतर दिसू लागतात. हा घडा प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतो. तसं एकसर ज्याप्रमाणे स्थूल वस्तूस भेदून राहतात त्याप्रमाणे अतींद्रिय सृष्टी स्थूल आणि जड सृष्टीस भेदून राहते. त्याची प्रतीती घेण्याकरता वेगळी काही प्रक्रिया करावी लागते. ज्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन एकत्र असूनही त्यांच्या अस्तित्वाकरता वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. एकाकरता कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेने दुसऱ्याचे अस्तित्व जसे कळत नाही तरी तो तिथे असतोच, त्याप्रमाणे अतींद्रिय सृष्टीचं अस्तित्व कळण्यासाठी इंद्रिय गोचर नाही म्हणून त्याला अतींद्रिय असं म्हटलेलं आहे. साध्या डोळ्यांनी साध्या स्पर्शाने ते समजत नाही. द्रावणातील वेगवेगळ्या द्रव्यांचे अस्तित्व करण्यात ज्याप्रमाणे वेगवेगळे प्रयोग करावे लागतात त्याप्रमाणे पाण्यात असलेल्या अल्कोहोलबद्दल प्रयोग वेगळा, मिठाबद्दल प्रयोग वेगळा, तुरटीबद्दल प्रयोग वेगळा इत्यादी इत्यादी. एकाच ठिकाणी द्रावणावस्थेत एकमेकात शिरून असणारी भिन्न भिन्न द्रवरूप अस्तित्वे दृश्यादृश्य सृष्टीच्या परस्पर अन्वयाची, त्यांच्या प्रतीतीस आवश्यक असलेल्या भिन्न भिन्न प्रयोगाची यथायोग्य कल्पना करून देऊ शकतील असे प्रयोग आपल्या पूर्वासुरींनी केलेले आहेत. आणि ते जेव्हा सिद्ध झाले तेव्हा त्यांनी ते शास्त्र म्हणून वापरात आणलेले आहे. आता दृश्यादृष्ट सृष्टी एकमेकात शिरून राहतात असं भारतीयांचं प्रतिपादन नाही. ऑक्सिजन आणि ओझोन हे जसे एकाच त्याचे स्वरूप आहेत परंतु तरलता भिन्न आहे, त्यामुळे ते भिन्न आहेत. गुणधर्म त्यामुळे त्याचे भिन्न होतात. आता गतीच्या कमी अधिक परिणाम करून ऑक्सिजनपासून ओझोन तयार होतो. त्याचंच रूपांतर त्यात होतं. असं रूपांतर ज्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो झालेला वायू आणि मूळजनक वायू पुन्हा जसे एकमेकात शिरून राहतात, अगर त्या ज्या इलेक्ट्रिसिटीच्या घनीभवनातून उत्पन्न होणाऱ्या जडद्रव्यात ती पुन्हा जशी शिरून राहते त्याप्रमाणे दृश्यादृश्य सृष्टीचा कार्यकारण संबंध असतो, परस्पराश्रय असतो आणि परस्परान्वय असतो. इथर किंवा स्पेस घनीभुवनातून इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, तिच्या घनीभुवनातून ऑक्सिजन हायड्रोजन सारखे वायू उत्पन्न होतात आणि त्यांच्याच घनीभुवनातून पाणी उत्पन्न होतं. त्याच्याच घनीभूतनातून पाण्याच्या घनीभूतनातून बर्फ उत्पन्न होतो. त्याप्रमाणे दृश्यादृश्य सृष्टी बनतात आणि त्या अवस्था एकमेकात जशा शिरून राहतात आणि एकत्र नांदतात. एकाच वस्तूच्या या भिन्न भिन्न अवस्था कळायत जशी वेगवेगळी साधनं आणि प्रयोग आवश्यक असतात त्याप्रमाणे इथेही आहे. याच्यातून असं लक्षात येईल की दृश्यसृष्टी आणि अदृश्य सृष्टी यात अस्तित्वाचे अनेक थर आहेत. यामधल्या पापुद्रायणात पुराण वर्णनात सप्तस्वरूपाचे वर्णन केलेलं आहे, रूप दिलेलं आहे. दोन रंगाच्या मध्ये ज्याप्रमाणे इतर रंग मिश्र असतात, अगर दोन स्तरांच्या मध्ये जशा श्रुती असतात स्वरांच्या मध्ये, त्याप्रमाणे दोन श्लोकामध्ये मिश्र लोक असतात. प्रेतकर्मात पितृकर्मात या मिश्र लोकांचा जास्त संबंध असतो. भूः या लोकांची व्याप्ती आपणास प्रतीतीस येणाऱ्या जडसृष्टीपुरती नाही. भू म्हणजे केवळ जडसृष्टीतली भू नाही, त्यात पाताळ नरक इत्यादीमधल्या लोकांचीही गणना होते. सप्तलोक या लोकात असलेल्या जीवांची शरीर इतर लोकांच्या मानाने घनद्रव्याची असल्यामुळं त्यांचा अनुभव प्रत्यास येतो. त्यामुळे लेड बीटरना वगैरे याचे फोटो काढता आलेले आहेत. आता ज्या जीवांना या जडसृष्टीशी निकटता संबंध त्यामुळे ठेवता येतो, त्या मानाने भुवा हा श्लोक भूपेक्षा जास्ती सूक्ष्म, तर भुवा हा लोक आपतत्वाचा, स्वहा हा लोक त्याहीपेक्षा सूक्ष्म असून तो तेजतत्वाचा आहे. भुवा हा लोकात पितृलोकाची गणना होते आणि प्रेताच्या प्रेतलोकाची गणना भू या पृथ्वीतत्वाच्या लोकात होते आणि सृष्टीच्या अधिकारी देवतांच्या स्वहा हा लोकाची गणना तेजस्तत्वात होते.
सामान्यतः जीवांचा सारा व्यवहार या 3 लोकात होत असल्यामुळे इतर लोक तपादी साधना इत्यादींनी उत्पन्न करून हे मिळवायचं आहे. आमच्या कर्मकांडात आणि प्रचलित विषयाच्या दृष्टीने अंत्येष्टी संस्कारात प्रेतलोक, पितृलोक आणि देवलोक यांचा संबंध कसा आहे हे आपण आता पुढे जाऊन पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबणार आहे. पुढचा विषय पुढच्या ह्याच्यात खूप कठीण आहे. हळूहळू थोडं समजावून घेतलं तर हा पूर्ण विषय तुम्हाला समजेल. हा बुद्धिगम्य नक्की आहे. तेव्हा या ठिकाणी तुमचा निरोप घेतो. नमस्कार.